नमस्कार, इंडिया फास्टपेमध्ये आपले स्वागत आहे। आता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की आपल्याला एक व्हॉट्सअपवर मेसेज आला असेल, त्यात तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड आला असेल, तसेच जे ॲप लिंक आहे आपली ते पण आली असेल। तर तुम्हाला अगोदर हा जो नंबर आलेला आहे तो तुम्हाला इंडिया फास्टपेच्या नावाने सेव्ह करायचा आहे। तुम्ही जेव्हा सेव्ह कराल तेव्हाच हा लिंक आहे ना ते ओपन होईल। ओपन झाल्यावरच तुम्हाला यूजर आय डीवर पासवर्ड टाकता येईल। आता पहा, मी नंबर अगोदरपासूनच सेव्ह करून ठेवलेला आहे। तुम्हाला मी लिंक टच करतो। आपल्याला ॲप इन्स्टॉल करायचा आहे। डाउनलोड केल्यानंतर ॲप इन्स्टॉल होऊन जाईल। आपलं ॲप इन्स्टॉल झाल्यावर ॲपला आपल्याला ओपन करायचं आहे। आपलं ॲप आता ओपन झालेलं आहे। तर ओपन झाल्यावर असा डॅशबोर्ड येईल, तुम्हाला दाखवतो। त्यानंतर आपल्याला यूजर आय डी आणि पासवर्ड तिथे टाकायचा आहे। ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला असा डॅशबोर्ड येईल। डॅशबोर्डवर तुम्हाला यूजर आय डी टाकायचा आहे। इथे यूजर आय डी म्हणजे आपला जो मोबाईल नंबर तुम्ही आय डीसाठी दिलेला आहे तो यूजर आय डी टाकल्यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे जो पासवर्ड आलेला आहे पासवर्ड टाकायचा आहे। तिथे लहान मोठे अक्षर जे आहे ते अगोदर पाहून घ्यायचे। इथे रिमेंबर पासवर्डवर क्लिक करायचं आहे। त्याच्यात खालचं जो डब्बा दिसतोय त्यात पण अजून क्लिक करायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यावर जो आपला आय डी आहे, जो आपला ॲप आहे ते ओपन होईल पूर्णपणे। आता त्यात आता पहिल्यांदा तुम्ही आपण केलं आहे तर इथे 0 बॅलन्स दिसतो आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे सक्सेस कारण काहीच व्यवहार झालेले नाहीत, त्याच्यामुळे इथे असं दिसते डॅशबोर्डवर। तुम्ही जेव्हा रिचार्ज कराल तेव्हा इथे सर्व येऊन जाईल। आता तुम्हाला रिचार्ज कसं करायचं किंवा ॲड मनी कशी करायची, पैसे कसे घ्यायची त्याबद्दल माहिती येतो। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, हे ॲड मनीचं ऑप्शन आहे ना, याच्यावर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला पेमेंट किती घ्यायचं आहे, तुम्ही एक्झाम्पल पकडून घ्या। तुम्हाला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जेवढं पेमेंट घ्यायचं आहे तेवढं तुम्हाला इथे आकडा टाकायचा आहे। आकडा टाकल्यावर UPI कलेक्टरवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे QR शो होतो। आता ह्या QR असा आहे की हा हर वेळी प्रत्येक वेळी अलग अलग जनरेट होतो। हा QR चिपकून ठेवायचा नाही किंवा काही करायचं नाही। जितक्या वेळा पेमेंट घेसाल तितक्या वेळा आपल्याला टाईम देतो, ह्या टाईमामध्ये त्याचं पेमेंट झालं पाहिजे। आता याच्यानं तुम्ही दुसऱ्यानं बी पेमेंट घेऊ शकता आणि तेच रिचार्जसाठी पैसे वापरू शकता। ते पेमेंट आपल्या वॉलेटला ॲड होईल। किंवा तसं नाही झालं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा। स्क्रीनशॉट काढून झाल्यावर तुम्ही फोनपेमध्ये जाऊन खाली QRचं चिन्ह आहे ते QR क्लिक करायचं। तिथे गॅलरी चिन्ह आहे ते गॅलरीवर क्लिक करायचं। आपला QR प्रथम समोरच येऊन जातो, त्याच्यावर क्लिक करून आपण पेमेंट घेऊ शकता। पेमेंट झाल्यावर इथे 2 मिनटं क्लिक करायचं। इथे सक्सेस येईल की पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर आपण इथे बाणा इथे क्लिक करायचं, बॅक जायचं आहे आपल्याला। आता बॅक गेल्यानंतर रिचार्ज कसं करायचं आहे तुम्हाला सांगतो। तर हे प्रीपेडचं सिम्बॉल आपले यातून तुम्हाला DTH रिचार्ज करता येईल, यातून तुम्हाला मोबाईल रिचार्ज करता येईल। या DTHचे सर्व प्रकारचे रिचार्ज आपल्याला करता येतील। त्या सन TV झाली, एअरटेल झालं, जे आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्या आपण टाटा स्काय सर्व रिचार्ज करू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल रिचार्ज। तर मोबाईल रिचार्जवर क्लिक करायचं। इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। ज्या कस्टमरचा जो कस्टमर आपल्याकडे रिचार्ज मारण्यासाठी आला त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। उदाहरणार्थ हा आपण टाकतो नंबर, हा नंबर टाकला तिथे ऑटोमॅटिकली सर्कल येऊन गेले। कोणतं सर्कल आहे, महाराष्ट्र। त्याच्यानंतर आपल्याला सिम कार्ड कोणतं ऑपरेटर आहे ते पण येऊन जाते की एअरटेलचं सिम कार्ड आहे। कस्टमरला विचारून घ्यायचं एअरटेल का, ते बरोबर म्हणतात। त्याच्यानंतर आपल्याला रे ऑफरवर जायचं आहे। ऑफर व्ह्यू प्लॅन करण्यापेक्षा रे ऑफरवर पहिला प्राधान्य द्यायचं। कारण काय आहे की याच्यावर जे कस्टमरला ऑफर येतात त्या ऑफर इथे शो होतात। कोणती ऑफर असते तर आता कोणती ऑफर कोणत्या कस्टमरला शो नाही होत। 5Gची अनलिमिटेड 349, तर कोणकोणती होते त्या काय करायचं, आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं। रिचार्ज करताना जे ऑफर आहे रिचार्जवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रिचार्जवर क्लिक करायचं आहे। ते केल्यानंतर आपल्याला इथे कन्फर्मेशन रिचार्ज अलर्ट येते। पहिलं कस्टमरला दावून द्यायचं की मोबाईल नंबर तुमचा बरोबर आहे का, म्हणजे रॉंग रिचार्ज वापस येत नाही समजून घ्यायचं अगोदर। त्यांना कस्टमरला दावून द्यायचं नंबर बरोबर आहे का, किंवा त्यांनी दाबलेलं असले तरी पण त्यांना नंबर त्यांनी दाबलेला असला त्यात तरी पण त्यांना दाखवून द्यायचं। त्यानंतर ते ओके करायचं। ओके केल्यानंतर रिचार्ज सक्सेसफुल होऊन जातो। आता असं आहे की हा ID अजून बॅलन्स नाही, त्याच्यामुळे तो तसं सांगतोय। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता हे एअरटेल, वोडाफोन, VI जे BSNL जे आहे ना याचे तरी ऑफर येतात। जिओमध्ये येत नाही, तर जिओमध्ये आपल्याला प्लॅन करायचा आहे। एक्झाम्पल मी तुम्हाला नंबर सांगतो। हा जिओचा नंबर टाकला आपण, जिओचा नंबर टाकला, इथे पहा जिओचं सर्कल येऊन गेलं। तिथे रे ऑफर जिओची होत नाही। आपण डायरेक्ट अमाऊंट टाकू शकतो की किती जर रिचार्ज मारायचा आहे। एक्झाम्पल 199, 299 जे रिचार्ज करायचं आहे त्याच्यावर अमाऊंट टाकून आपण रिचार्ज करू शकतो। आता व्ह्यू प्लॅनमध्ये जायचं आहे। तर व्ह्यू प्लॅन क्लिक केल्यावर
आपल्याला इथे डाटा तुम्हाला फक्त डाटाचा मारायचा असला तर जे आता जिओ फोन निघालेले आहे, जिओ फोन, जिओ भारत सगळे प्लॅन येतात. हे जे फुल टॉक टाईम याच्यात सगळे प्लॅन येतात. जे फुल टॉक टाईम आहे ना, यात आपले रेग्युलर प्लॅन आहे. जिओ जे मोबाईल आपण वापरतो अँड्रॉइड त्याच्यात तर फुल टॉक टाईम जाऊन आपण तो प्लॅन करू शकता. जो रिचार्ज करायचा त्याच्यावर क्लिक करायचं, रिचार्जवर क्लिक करून आपण रिचार्ज करू शकतो. अजून काही प्रॉब्लेम आला तर जे डॅशबोर्डवर तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसतोय त्या मोबाईल नंबरवर आपण कॉल करून सगळं माहिती जाणून घेऊ शकता किंवा काही कंप्लेंट करायची असल्यास आपण कंप्लेंट करू शकता. धन्यवाद.